नमस्कार मित्रांनो. बिटकॉईनबद्दल प्रत्येक दिवशी नवनवीन बातम्या येत असतात. परंतु या पहिल्या क्रिप्टोकरन्सीबद्दल अनेक गैरसमज आणि मिथक पसरलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 मोठ्या मिथकांवर चर्चा करू आणि त्यांची सविस्तर माहिती घेऊ. जर तुम्हाला वाटत असेल की बिटकॉईनची किंमत कशावरही आधारित नाही किंवा हे खूप अस्थिर आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल आणि अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीचा मिथक आहे बिटकॉईन एक बुलबुला आहे. मित्रांनो, गैरसमज असा आहे की लोकांना वाटतं की बिटकॉईनची किंमत फुगलेल्या बुलबुल्यासारखी आहे, जी कधीही फुटू शकते. अनेकदा याची तुलना 17व्या शतकातील टुलिप मॉनिया या आर्थिक बुलबुल्याशी केली जाते, ज्यामध्ये टुलिप फुलांच्या किमती अचानक वाढल्या आणि नंतर क्रॅश झाल्या. जाणून घेऊया खरं काय आहे. तर मित्रांनो, बिटकॉईनने 12 वर्षाच्या प्रवासात अनेक किमतींच्या चक्रांमधून प्रवास केला आहे आणि प्रत्येक वेळी नवीन उच्चांक गाठला आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान सुरुवातीला अशा चढ उतारांमधून जातं. बिटकॉईनचे मूल्य हे केवळ त्याच्या मागणी आणि मर्यादित पुरवठ्यावर आधारित आहे. भविष्यात बिटकॉईनची किंमत स्थिर होईल अशा मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. मिथक नंबर 2. बिटकॉईनचा खऱ्या जगात काही उपयोग नाही. मित्रांनो, गैरसमज असा आहे की बिटकॉईनचा उपयोग फक्त बेकायदेशीर कामांसाठी होतो, असा अनेकांचा समज आहे. पण खरं काय आहे, तर बिटकॉईनचा वापर कोणत्याही व्यक्तीकडे जगातील कोणत्याही कोपऱ्यात पैसे पाठवण्यासाठी केला जातो, तोही बँक किंवा पेमेंट प्रोसेसरशिवाय. मोठ्या कंपन्या जसे की टेस्ला, मायक्रोस्ट्रॅटेजी बिटकॉईनला महागाई विरोधी हेज म्हणून वापरतात. बिटकॉईन हा डिजिटल गोल्ड म्हणून ओळखला जातो कारण तो मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त 2.1% बिटकॉईन व्यवहार हे बेकायदेशीर कामांशी संबंधित आहेत. बिटकॉईन व्यवहार खुले ब्लॉकचेनवर नोंदवले जातात, त्यामुळे गैरव्यवहार ट्रॅक करणे सोपे आहे. मिथक नंबर 3. बिटकॉईनला वास्तविक किंमत नाही. मित्रांनो, गैरसमज असा आहे की बिटकॉईन हे फिजिकल ॲसेट नसल्यामुळे त्याला कोणतीही वास्तविक किंमत नाही. तर मग खरं काय आहे? तर मित्रांनो, बिटकॉईनची किंमत त्याच्या मर्यादित पुरवठ्यावर आधारित आहे. केवळ 21 दशलक्ष बिटकॉईन तयार होऊ शकतात. हॉल्विंग दर 4 वर्षांनी मायनिंगचा वेग कमी करते, ज्यामुळे किंमत वाढते. मिथक नंबर 4. बिटकॉईनला इतर क्रिप्टोकरन्सी रिप्लेस करतील. मित्रांनो, गैरसमज असा आहे की नवीन क्रिप्टोकरन्सी येत असल्यामुळे बिटकॉईनची जागा घेऊ शकतात. तर खरं काय आहे? बिटकॉईनच्या पहिल्या मूव्हर फायद्यामुळे आजही तो सर्वात जास्त मूल्यवान क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईनच्या मागे एक मजबूत विकेंद्रीकृत नेटवर्क आहे, ज्याला कॉपी करणे कठीण आहे. मिथक नंबर 5. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे जुगार. मित्रांनो, गैरसमज असा आहे की बिटकॉईनची किंमत खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूक म्हणजे एक जुगार आहे. तर खरं काय आहे? बिटकॉईनमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग सारख्या रणनीतीने गुंतवणूक केल्यास धोका कमी होतो. 2024 मध्ये बिटकॉईन स्पॉट ETFला मान्यता मिळाल्यामुळे गुंतवणूक अधिक सुरक्षित झाली आहे. मिथक नंबर 6. बिटकॉईन सुरक्षित नाही. मित्रांनो, गैरसमज असा आहे की बिटकॉईन नेटवर्क हॅक होऊ शकतं. तर खरे काय आहे? तर मित्रांनो, बिटकॉईनचे कोर प्रोटोकॉल 2009 पासून 99.9% अपटाईम सुरक्षित आहे. हॅकिंगच्या घटना फक्त थर्ड पार्टी एक्सचेंजवर घडतात, बिटकॉईन नेटवर्कवर नाही. विकेंद्रीकृत नेटवर्क असल्यामुळे त्यात कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा वर्चस्व नाही. मिथक नंबर 7. बिटकॉईन पर्यावरणासाठी हानिकारक आहे. मित्रांनो, गैरसमज असा आहे की बिटकॉईन मायनिंगसाठी खूप ऊर्जा लागते, त्यामुळे ते पर्यावरणाला हानी पोहोचवतं. पण खरं काय आहे? तर मित्रांनो, बिटकॉईन मायनिंगसाठी 20 ते 70% ऊर्जा रिन्युएबल सोर्सवर आधारित आहे. पारंपरिक बँकिंग सिस्टमपेक्षा बिटकॉईन जास्त ऊर्जा कार्यक्षम आहे. मायनिंग प्रोसेस स्वस्त आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब होत आहे. तर मित्रांनो, बिटकॉईनबद्दल अनेक गैरसमज आहेत, परंतु हे लक्षपूर्वक पाहिल्यास ते खोटे ठरतात. हे लक्षात ठेवा की बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करताना पूर्ण संशोधन करा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल
तर हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा आणि बिटकॉईनबद्दल तुमचे विचार कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.